जालन्यात चिमुकल्यावर मोकाट कुत्र्यानं हल्ला केल्याचं बघायला मिळत आहे। जालना शहरातील रहिमानगंज भागातली ही घटना आहे। कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झालाय। अनस खान असं या चिमुकल्याचं नाव आहे। कुत्र्याच्या हल्ल्याची घटना आता सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झाली आहे। जालन्यामध्ये हा धक्कादायक असा प्रकार घडला। 7 वर्षीय चिमुकल्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडलेली आहे। जालना शहरातील रहिमानगंज भागातली ही घटना। अनस खान तौसिफ खान असं या चिमुकल्या मुलाचं नाव होतं। अनस हा घराबाहेर त्याच्या 2 भावंडांसह खेळत होता। दरम्यान पाठीमागून 2 मोकाट कुत्रे आले आणि त्याच्या अंगावर धावत गेले आणि यापैकी एकानं अनस याच्यावर हल्ला केला। या घटनेत चिमुकला गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलंय। दरम्यान कुत्र्याच्या जे हल्ले आहेत ते सातत्यानं वाढताना खरं तर या शहरामध्ये बघायला मिळतात आणि त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्यासोबत आहेत। गौरव, धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। आपण ती घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून बघतोय। चिमुकल्यावर या मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला। सध्या काय प्रकृती म्हणते या चिमुकल्याची? अगदी खरं आहे गौरी, आपण जर बघितलं तरी घटना जी आहे ती जालना शहरातील रहिमानगंज भागात घडलेली आहे। या ठिकाणी अनस खान तौसिफ खान हा तरुण 7 वर्षीय तरुण जो आहे तो घराबाहेर खेळत होता आणि या दरम्यान त्याच्या पाठीमागून 2 कुत्रे धावत आले आणि यापैकी एका कुत्र्याने अनस याच्यावर हल्ला केलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर या घटनेमध्ये अनस हा गंभीररीत्या जखमी झालेला आहे। त्याला त्या उपचारासाठी आता रुग्णालयात देखील दाखल केलेला आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर ही संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे आणि या घटनेमुळे जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। आपण जर बघितलं तर यापूर्वी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। मात्र तरी देखील शहरातील कुत्र्यांच्या समस्या जी आहे ती अद्यापर्यंत सुटलेली नाहीये आणि असं असताना हा पुन्हा एकदा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान आता या अनस खान या चिमुकल्याची प्रकृती जी आहे ती ठीक आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गौरी, नक्कीच गौरव, धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। खरं तर पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आहे। आपण ही घटना बघू शकतोय। कुत्र्याच्या हल्ल्याची घटना सध्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली।